हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर संध्याकाळची आता वेळ झालेली आहे आणि रिदेशने सायकल दिली होती ना दुरुस्तीला, तर ती आता मी आणायला चाललेली आहे आणि आता गाडी घेऊन चालली मी। रिदेश आता रेडी झालाय, तिकडे बसलाय। तर चला आता रिदेश, बाहेरची लाईट नाही लावली, चला चला चला। दूर येतो हा, चला चला। तिकडे फंक्शन चालू आहे, बाहेर लग्न आहे, त्याचं आत्ताच संध्याकाळचं लग्न आहे, म्हणजे आत्ताच सुरुवात झाली, दुपारपासून काहीच नाही। चला आपल्याला जायचं आहे, आता रितेश बाहेर बघत बसलाय। चला आपल्याला जायचं आहे ना, हे बघ चला। झाली सायकल वॉश केली। ए रिदेश इकडे चला। तर आता सायकलच्या शॉप मधून आम्ही इथे आलेलो आहोत शेवपुरी खाण्यासाठी, आणि आता मी ऑर्डर दिली आहे जस्ट। रिदेश पाणीपुरी घेतो। पाय तुला फिरवायचा आहे बाबू। उसका डिजाइन ही वही है, इसका जो डिजाइन है ना ब्रॉड टायर है, पीछे का अलग है आगे का अलग है। तर आम्ही आलो आणि आता मी किचनमध्ये आली डायरेक्ट। आता म्हणजे झाला मला बराच वेळ, आणि आता इथे माझी जेवणाची तयारी चालू आहे। आणि आज मी करते आहे अंड्याची आमटी, म्हणजे आमच्या पद्धतीने, मालवणी पद्धतीची। म्हणजे अंडी मी कुकरला फक्त मी भातच लावलं, म्हणजे भात लावलं फक्त, अंडी उकडायला नाही ठेवली मी, अंडी डायरेक्ट फोडून टाकणार आहे। म्हणजे जरा तशी चांगली येते टेस्ट, म्हणजे मी तशी पण करते उकडून आणि अशी फोडून पण करते। तर आता हे मी मसाला टाकला आहे, तो आता भाजला थोडासा, मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे आणि अंडी। आणि आता रिदेश आणि दिनेश दोघं बसलेले आहेत तिकडे, मटार साफ करत आहेत। तर आता हे दोघं जण इकडे मटार साफ करायला बसलेत। रिदेश तू किती सोडले यार, सांग ना यार, सोडले का नाही? सोडले ना रिदेश, चल चल पटकन, फाईन मोटर आहे बाबा, चला चला। मांडी घाल, असा का बसलाय तिकडे पाय करून? रिदेश मम्मी बोलत आहे। रिदेश बघत नाही हा तू आजकाल। तर आम्ही ना रिदेशची सायकल घेतली आणि एका शॉपमध्ये गेलेलो, म्हणजे त्यांचंच शॉप आहे त्या सायकलवाल्यांचं, दुसरं एक शॉप होतं पुढे, तर तिकडे गेलेलो। तर तिकडे आम्ही ना सायकल एक बघितली, म्हणजे ऑर्डर दिली, म्हणजे नवीन नाही, सेकंड हँड। आम्हाला मागेच घ्यायची होती, म्हणजे 1-2 महिन्यापासून आम्ही ठरवत होतो सायकल घ्यायची। तर नंतर मी म्हटलं जाऊ दे नको, मग परत आता दिनेश बोलला की चालवायची आहे त्याला, तर त्याच्यासाठी घेतलेली आहे चालवायला। आता मला बघायचं आहे आता कोण किती वेळा चालवते ते। तर सेकंड हँड घेतली, कारण नवीन तर अशी एकदम चांगली घ्यायला गेलं तर ती 10,000पर्यंत अशी येते एकदम, म्हणजे चांगल्या क्वालिटीची। मग आम्ही म्हटलं नको, कारण एवढा वेळ पण नाही कोणाला चालवायला, म्हणून आम्ही सेकंड हँडच घेतली। आणि ती अजून दिलेली नाही आहे, तो व्यवस्थित म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे करून देणार आहे। तर तो 2 दिवसात ती देणार आहे। मला जर वेळ भेटला तर मी कधीतरी बघणार, म्हणजे चालवायला, नाही तर नाही असं, कारण रिदेशच्या पाठीमागेच माझा वेळ जातो त्याच्यामुळे। तर चला आता मी परत जाते किचनमध्ये, माझं जे जेवणाचं आहे ते कंटिन्यू करते काम। चला रिदेश उठला कशाला, चल बस। तर ना माझं जेवण वगैरे झालं आवरून, आणि रिदेश आता तिकडे जेवायला बसलेला आहे, त्याच्या पप्पा आहेत त्याच्यासोबत। तर मी इकडे बसलेली, म्हटलं त्याचं जेवण होईपर्यंत ना, जे मी मागे नाही का बोललेली, थोडे मॅचचे ना मी कात्रणं कट करून ठेवले ना, तर ते मला चिकटवायचे होते ना, तर मी आता तेच करत होती। तर आता झालं, 1 मिनटं। तर मी हे असे चिकटवून ठेवलेत, हे आता 4 असे बनले, आणि
असे वरती इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, म्हणजे काय करायचं आहे ते. मध्ये मी नंबर देऊ शकते, म्हणजे आपल्या त्या शीटमध्ये टाकून, जी शीट असते ना ती ट्रान्सफरेबल, त्याच्यामध्ये टाकून. तर हे तो असं रियूज करू शकतो असं. मग हे अशा काही मॅथ्सच्या ॲक्टिव्हिटी आहेत. तसं हे त्याला येतं, पण तरी मी थोडं प्रॅक्टिससाठी म्हणून बनवलेले आहेत. आणि हे तर आयडिया मला त्या बुकमधूनच भेटलेली आहे रिदेशच्या. ह्याच्यामध्ये हा किचन सीन आहे, हा बड्डे सीन आहे. तर ह्याच्यामधले ऑब्जेक्ट आहेत ना, ते मोजून त्या ह्याला टिक करायची, नाही तर सर्कल करायचं आहे. तर हे मी डायरेक्ट पण त्या ट्रान्सफरेबल शीटमध्ये टाकू शकते, म्हणून मग मी हे असंच ठेवलेलं आहे. तर असं सगळं बनवलेलं आहे. तर आता चला हे सगळं आता मी भरून ठेवते आणि आता जाते बाहेर, बघते रिदेशचं हो झालं आहे का नाही जेवण. तर आता वाजले 9:30 वाजलेत, त्याच्यामुळे लेट झाला आज भरपूर. तर चला, तर काल नंतर आज शूट करते आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आणि ना मी रिदेशसोबत थोडं बसलेली आहे, कुकर लावून आली आणि ना काही ब्रेन बुस्टिंगच्या ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे थोड्याशा अशा काउंटिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहेत, त्या काउंट करायच्या आहेत. तर त्या मी बनवल्या आहेत. तर ती आता तुमच्याशी मी शेअर करते कशा. तर रिदेशला मी बसवलेलं आहे. तर चला काउंट कर. 1 2 2 2 कुठे आहे, काउंट कर. 1 2 पिंक. दाबून नको, हळूहळू कर. हां, तर इथे ना क्रेयॉनच्या पेन्सिल मीच वापरल्यावरती, स्केच पेन मी नाही वापरलं, घेतलं नाही मी स्केच पेन, कारण हा खूप ना हे करतो, थोडंसं प्रेस करून जरा त्याची सवय आहे ना, म्हणून मी म्हटलं नको पेन्सिलच घेऊया. तर ही अशी थोडंसं ब्रेन बुस्टिंग टाईप आहे आणि असं एक काउंटिंग म्हणजे मॅथ्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी पण ही आहे. व्यवस्थित हां, लक्ष देऊन कर बाबू, कारण कसं डिझाईन जी आहे ती सेम आहे ना, त्याच्यामुळे कसं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ठेव. नेक्स्ट 1. गुड, व्हेरी गुड. गुड, शाबास. ओके, ठेव. ही त्याने कंप्लीट केली. इथे आणि इथे कन्फ्यूज झाला होता. इथे फक्त मी त्याला सांगितलं, कारण इथे त्याला ग्रीन कलर वाटत होता, काय माहिती का. आणि बाहेर जरा कलर गेलेला त्याचा थोडासा, तर तो मी त्यालाच खोडायला लावला थोडा. तर ही झालं. त्याच्यानंतर आता ही नेक्स्ट ही आहे रियुजेबल. तर ना ह्याच्यामध्ये ना मी हे सेम बघून त्याला ना कट करायला सांगणार आहे. म्हणजे जसं ट्रँगल 2 डॉट, तर इथे मी मुद्दाम थोडंसं त्याला फसवण्यासाठी ट्रँगल इथे 1 डॉट पण मध्ये टाकलेला आहे, ट्रँगल 3 डॉट टाकलेला आहे. पण जे ब्लॅक लाईनच्या वरती आहे ना, ग्रीन ट्रँगल 2 डॉट, ब्ल्यू ट्रँगल 1 डॉट, येल्लो स्क्वेअर 3 डॉट आणि हार्ट 4 डॉट, तर तेवढंच त्याला कट करायचं आहे. मी एक्स्ट्रा मध्ये ॲड केलेलं आहे त्याला समजण्यासाठी. तर ही एकदम चांगली ॲक्टिव्हिटी आहे. तर बघू हा करतोय का. रिदेश चला पटकन या, हे घे, फक्त कट करायचं आहे. हां, कट म्हणजे हे बघ असं कट घे, धर पटकन ये, चला ये, नीट बस, घे, पुढे सरक, पुढे. जागा चेंज केली, रिदेशला समोर बसवलं, मी इकडे आली, कारण यानं लाईट व्यवस्थित येत नव्हती. चला पटकन स्टार्ट. कट करायचं आहे. हां, इकडे बघ व्यवस्थित. ट्रँगल 1 2, कुठे आहे ट्रँगल 1 2, ट्रँगल 1 2, कट. हां, नेक्स्ट ट्रँगल 1 2, ट्रँगल 1 2, ट्रँगल ग्रीन ट्रँगल 1 2, कुठे आहे, आधी एकच कर. ग्रीन ट्रँगल 1 2, कुठे आहे, कट. गुड. अजून बघ, हाय, फिनिश. ग्रीन ट्रँगल, फिनिश. नेक्स्ट. गुड. आणि व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट. गुड. एकाच साईडने दे ना, जिथून देतोयस तिथून एकाच ह्याने दे. हां, एकाच डायरेक्शनमध्ये. हां, नेक्स्ट कुठे आहे रिदेश. गुड, शाबास. इथे
तर ह्या अशा म्हणजे आता ही सेकंडवाली तर मला असं वाटलेलं त्याला थोडीशी डिफिकल्ट जाईल, पण त्याला थोडंसं मी प्रॉम्प्टिंग केलं पण त्याने ते केलं ती पण ॲक्टिव्हिटी. आणि ही जी सेकंडवाली आहे ती मी रियूज करू शकते. पहिली जरा कलरिंगची होती त्याच्यामुळे ती डायरेक्ट मी त्याला दिली ड्रॉइंग पेपरवरती. तर आता नो रिदेश, नो रॉंग, कॅप लावून ठेवायला. तर आता मी जाते किचनमध्ये, जेवणाचं थोडंसं बघायचं आहे मला. आणि आता ह्याला मी काहीतरी काम देऊन जाणार आहे म्हणजे जेणेकरून हा बसेल. तर चला रिदेश, काय करतोस तू आता? पझल लावतोस? चला काय करतोय? हां एवढं टक लावून का बघतोयस? काय करतोय सांग ना यार. हे काय? ज्वारी. काय काय आहे? ज्वारी. ज्वारी काय करतोय तू? ज्वारी सोबत खेळतो बोल. ज्वारी सोबत खेळतो. काढले शेप? शेप काढलेस का सगळे? काढले का शेप? नाही काढलेस. नाही काढलेस ना शेप. सर्कल नाही काढले. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल. गुड. आणि काय? हार्ट. 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 इकडे गालाला काय लावलंयस? तर आता मी जस्ट आले किचनमधून बाहेर आणि रिदेशला ही ज्वारी ना जरा वेगळी काढून ठेवली होती मी बरणीमध्ये. रिदेशसाठीच आहे ती, थोडंसं त्याला मी दिलेलं जरा टेक्टाईलसाठी वगैरे. मी त्याला बसवलं, त्याला म्हटलं शेप काढ, पण त्याचं असं घेऊन तो असं हे करत होता हाताने. पण म्हटलं जाऊ दे, इकडे तिकडे नाचत राहणार म्हणून असं. तर चला आता हातही आता कंटिन्यू करते कारण मला आता परत जायचं आहे आतमध्ये. मी फक्त याला बघायला आलेली हा काय करतो. हे तर आता हा व्हिडिओ इथे सेंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला आता भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. रिदेश बाय बोल. बाय बोल. बाय बोल ना. इकडे बघ.